राज्य सरकार प्लंबर या पारंपरिक व्यवसायाच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। येत्या काळात प्लंबरला वॉटर इंजिनियर म्हणून ओळखले जाणार आहे। ही कल्पना कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना मांडली। त्यांनी सांगितले की हा बदल मजुरांना अधिक सन्मान देण्यासाठी आणि त्यांच्या कामाच्या कौशल्याचा योग्य मान्यता देण्यासाठी केला जात आहे। प्लंबर हा शब्द आता काहीसा पारंपरिक आणि कमी तांत्रिक वाटतो, त्यामुळे त्याऐवजी वॉटर इंजिनियर हा आधुनिक आणि सन्मानजनक पदवी वापरली जाणार आहे। मंत्री लोढा यांनी पुढे सांगितले की हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम केला जाईल। त्यांनी असेही संकेत दिले आहेत की फक्त प्लंबरच नव्हे तर काही इतर अंग मेहनतीच्या व्यवसायांच्या नावांमध्येही हा बदल होऊ शकतो, ज्यामुळे कामगारांना समाजात अधिक मान आणि ओळख मिळेल। या निर्णयामागील मुख्य उद्देश म्हणजे मजुरांच्या श्रमाला आणि कौशल्याला योग्य दर्जा देणे, त्यांना समाजात सन्मान मिळवून देणे आणि त्यांच्या कामाचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे। त्यामुळे लवकरच आपण प्लंबरऐवजी वॉटर इंजिनियर हा शब्द ऐकू लागू। हा बदल महाराष्ट्रातील कामगारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल आणि त्यांच्या कामाला एक नवीन ओळख मिळेल। सरकारचा हा निर्णय कौशल्य विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे।